शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी सरकारकडे केली आहे। देशातील आणि राज्यातील नागरिकांची शेतकऱ्यांची भारतरत्न देण्याची मागणी असल्याचं निलेश लंके यांनी म्हटलं आहे। मुंबईत शिवसेना, उद्धव ठाकरे पक्ष आणि भाजपमध्ये बॅनर वॉर रंगलंय। कोहिनूर पार्किंगचं शुल्क 50% कमी केल्यावरून भाजपने शिवसेना भवनाजवळ बॅनरबाजी केली। या बॅनरमधून आशिष शेलारांचे आभार मानण्यात आले, तर भाजपच्या या बॅनरला शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते महेश सावंत यांनी प्रत्युत्तर दिलंय। आयत्या वेळावर नागोबा असा उल्लेख करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून टीका करण्यात आली आहे। महायुतीच्या 3 तिगाडा काम बिगाडावर बोलायचं नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिली आहे। महायुती एकत्र लढणार की नाही हे काळ ठरवेल असं पटोलेंनी म्हटलंय। गरज तिथे शिंदेंसोबत युती, सरसकट युती झालेली नाही असं भास्कर जाधवांनी म्हटलंय। गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते अशी टीका उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नाव न घेता केली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी ही प्रतिक्रिया दिली। बिबट्यांना पाळीव प्राण्यांचा दर्जा देणारी मागणी करणाऱ्या आमदार रवी राणांचा वरट्टीवारांनी चांगलाच समाचार घेतलाय। रवी राणांच्या घरी 4 बिबटे पाठवा, त्यांनी या बिबट्यांचा सांभाळ केल्यावर या मागणीवर चर्चा करू असा टोळा वरट्टीवारांनी लगावला। गेल्या काही वर्षांपासून भोगवटा प्रमाणपत्र म्हणजेच ओसी अभावी कायदेशीर अडचणी आणि आर्थिक भुर्दंड सोसणाऱ्या मुंबईकरांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिलाय। मुंबईतील 20,000 इमारतींना नियमित करण्यात सुधारित भोगवटा अभय योजना लागू करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली। याचा फायदा ओसी पासून वंचित 10 लाखांपेक्षा जास्त मुंबईकरांना मिळेल। राज्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची पदं रिक्त असल्यानं काँग्रेस नेते विजय वरट्टीवार यांनी विधानसभेत आक्रमक भूमिका घेतली। अनेक जिल्हा परिषद शाळेत शिक्षकच नाही, हा ग्रामीण भागातील मुलांच्या आयुष्याशी खेळ सुरू असल्याचं वरट्टीवारांनी म्हटलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मराठी माणूस पंतप्रधान व्हावा का यावर भाष्य केलंय। माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठी माणूस पंतप्रधान बनण्याबाबत भाष्य केलं होतं। यावर बोलताना अमृता फडणवीस यांनी चव्हाणांना शुभेच्छा अशी प्रतिक्रिया दिली आहे। आगामी मनपा निवडणुकीसाठी भाजप शिवसेनेचं ठरलंय। मुंबईसह प्रमुख महापालिकेत एकत्र लढण्याबाबत एकनाथ शिंदे आणि भाजपमध्ये सहमती झाली आहे। नागपुरात रात्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची बैठक झाली। या बैठकीत युतीबाबत सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे। मुंबईतील कोळीवाड्यांसाठी मोठी बातमी आहे। कोळीवाड्यांची मोजणी पूर्ण झाल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे। मुंबईतील कोळीवाड्यांना येत्या 6 महिन्यात गावठाणाचा दर्जा देणार असल्याची घोषणाही त्यांनी केली। कोळीवाड्यांच्या पुनर्विकासाबाबतचा दरेकर समितीचा अहवाल सादर करण्यात यावा अशी मागणी यावेळी प्रसाद लाड यांनी केली आहे। मुंबई शहराला पागडी मुक्त करण्यासाठी तसंच पागडी इमारतींचा सुयोग्य आणि पुनर्विकास करण्यासाठी स्वतंत्र नियमावली करण्याची ऐतिहासिक घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली आहे। भाडेकरू तसंच घरमालकांचा हक्क सुद्धा अबाधित ठेवण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे। नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटलांचं नाव देण्याची मागणी जोर धरू लागली। यासाठी समाजातील सर्व नागरिकांनी एकत्र येण्याचं आवाहन खासदार बाळामामांनी केलं। तसंच कोणतंही राजकारण होऊ देऊ नका, ही वर्चस्वाची नाही तर अस्तित्वाची लढाई आहे अशी प्रतिक्रिया यावेळी खासदारांनी दिली आहे। मुंबईतील 17 पुरातन पाणपोळ्यांची दुरुस्ती करणार आहे। या कामासाठी 16 कोटी रुपये खर्च येण्याची शक्यता आहे। मुंबई शहरात नागरिकांची तसंच प्राण्यांची तहान भागवण्यासाठी विविध ठिकाणी पाणपोळींची निर्मिती केली होती। केडीएमसीचा अनागोंदी कारभार पुन्हा एकदा समोर आलाय। केडीएमसीतील कर्मचाऱ्यांच्या बदल्याची यादी काढण्यात आली। यादीमध्ये मृत आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या नावांचा उल्लेख असल्यानं एकच खळबळ उडाली। मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांना हटवण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी राज्य सरकारला दिले। शहरातील वर्दळीच्या 20 ठिकाणी फेरीवाल्यांना परवानगी देऊ नये असे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश असून तिथल्या पात्र फेरीवाल्यांना महापालिकेने पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी असं नार्वेकर यांनी स्पष्ट केलं आहे। 10वी-12वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा अपार नोंदवण्याच्या सूचना देण्यात आल्या। केंद्र शासनाने प्रत्येक विद्यार्थ्यांचा अपार आयडी तयार करावा असे निर्देश राज्याच्या शालेय शिक्षण विभागाला दिले होते। त्यानुसार विद्यार्थ्यांचा अपार आयडी तयार करण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे।
राज्यातील शिक्षकांना टीईटीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. शिक्षकांना टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी 31 ऑगस्ट 2026 ची मुदत देण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ही मुदत आहे. या निर्णयाविरुद्ध फेरविचार याचिका दाखल करता येणार नाही असा अभिप्राय विधी आणि न्याय विभागाने दिला आहे. तर पुन्हा न्यायालयात दाद मागता येणार नाही असं शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत स्पष्ट केलं. बुलेट ट्रेनच्या वांद्रे कुर्ला संकुल स्थानकाच्या कामांना वेग आलाय. देशातील पहिल्या 508 किलोमीटर लांबीच्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम सुरू आहे. या बुलेट ट्रेन मार्गातील वांद्रे कुर्ला संकुल स्थानकाचं 88% खोदकाम पूर्ण झालं. एसटी महामंडळाच्या शालेय सहल बस उपक्रमातून महामंडळाला चांगला लाभ झालाय. शालेय सहलीसाठी राज्यभरातून विविध आगारातून 2,500 बस आरक्षित झाल्या. यातून एसटी महामंडळाला 10 कोटी रुपये महसूल मिळाला. मुंबई हावडा आणि मुंबई नागपूर दरम्यान अतिरिक्त विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. नाताळ, नववर्ष आणि हिवाळी सुट्ट्यांमध्ये वाढणारी प्रवासी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने हिवाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय. या विशेष गाड्या विविध महत्त्वाच्या रेल्वे स्थानकादरम्यान चालवण्यात येणार आहेत. वसई महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर तरुणांनं झोपून आंदोलन केलं. महानगरपालिका अधिकाऱ्यांनी समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप तरुणानं केला. संध्याकाळच्या वेळी तरुणांना आंदोलन केल्यानं महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना मोठा अडथळा निर्माण झालाय. अखेर बोळींज पोलीस आणि महानगरपालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी तरुणाला बाजूला करून रस्ता मोकळा केला. भिवंडीत कल्याण नाका रस्ता रुंदीकरणाला नागरिकांनी विरोध केला. रस्ते रुंदीकरणास स्थानिकांचा सुरुवातीपासूनच विरोध आहे. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचं आंदोलन केलं जात असताना प्रशासनानं मार्किंग करण्याचं काम सुरू केलं. यावेळी नागरिकांनी जोरदार विरोध केला. पालघरच्या बोईसर तारापूर एमआयडीसीत केमिकल माफियांनी धुमाकूळ घातलाय. गो ग्रीन इन्फोटेक सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं घातक रसायन थेट जमिनीत पुरलं जात आहे. याविरोधात कंपनीवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. अंबरनाथकरांची पाण्याची समस्या आता लवकरच सुटणार आहे. शहरातील जलशुद्धीकरण प्रकल्पाचं काम प्रगतीपथावर आहे. शहरातील वाढती पाण्याची गरज लक्षात घेता प्रकल्पाचं काम वेगानं सुरू आहे. त्या 1.5 वर्षात प्रकल्प कार्यान्वित होणार. प्रकल्प सुरू झाल्यानंतर नागरिकांना मुबलक पाणी मिळणार आहे. शासकीय कर्मचारी तसंच अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या घरभाडं भत्त्यात जुलै 2021 मध्ये वाढ केली आहे. मात्र जुलै ते सप्टेंबर 2021 या 3 महिन्यांमधील थकबाकी रक्कम अद्याप राज्यातील शिक्षकांना मिळाली नाही. त्यामुळे शिक्षकांना थकबाकी द्यावी अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा शिक्षक संघटनांनी दिला. मुंबईसह राज्यभर तापमानात लक्षणीय घट झाली आहे. सांताक्रूजमध्ये किमान तापमान 15 अंश नोंदवण्यात आलंय. तर पुढील काही दिवसात तापमानातील घट कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. उत्तर भारतातून दक्षिण भारताकडे वाहणारे गार वारे वेगानं वाहू लागल्यानं थंडीत आणखी वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यभरातील अनेक शहरांचं किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या आसपास नोंदवण्यात येत आहे. मुंबईचं किमान तापमान 15 तर माथेरानचं किमान तापमान 17 अंश नोंदवण्यात आलं आहे.